जेव्हा पुनरुत्थानाचा दिवस येतो तेव्हा लोकांच्या मनात प्रथम अंडी आणि ससे येतात. मग ईस्टरचे प्रतीक असलेली अंडी आणि ससे खरोखर बायबलवर आधारित आहेत का? नाही. उकडलेली अंडी आणि ससे असलेले कॅथॉलिक चर्च व इतर चर्चचे धार्मिक विधी बायबलमधून आलेले नाहीत. मग उकडलेली अंडी आणि ससे कुठून आले? आपण ईस्टर नावामध्ये रहस्य शोधू शकतो. ईस्टर हा शब्द ख्रिस्ती धर्मातून आला नाही. ईस्टर हे नाव प्राचीन सॅक्सन लोकांची देवी इस्त्रेच्या नावावरून ठेवण्यात आले. ईस्टर देवीला वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या लोकांद्वारे वेगवेगळ्या नावांनी संबोधले जात असे. तिच्या नावाच्या हिब्रू रूपाने अस्टोरेथ म्हणून बायबलमध्ये ईस्टर आढळतो, परमेश्वराने धिक्कारलेल्या मूर्तीपूजक धर्माचा भाग म्हणून. आज ईस्टरची प्रतीके म्हणून वापरली जाणारी अंडी आणि ससे देखील ईस्टर देवीच्या उपासनेतून उद्भवले आहेत. मूर्तीपूजक पौराणिक कथा सांगते की बाबेलांचे एक गूढ अंडे स्वर्गातून फरात नदीत पडले. माशांनी किनाऱ्यावर ढकलल्यावर ते फुटले आणि अस्तार्ते ईस्टर बाहेर आली. म्हणून अंडे अस्तार्ते किंवा ईस्टरचे प्रतीक बनले. तसेच ससा जो प्रजनन क्षमतेचे प्रतीक आहे तो ईस्टरचे प्रतीक होता. ईस्टर हा प्रजनन क्षमतेसाठी प्रार्थना करण्याचा एक वसंतोत्सव होता. थोडक्यात अंडी आणि सशांसोबत ईस्टर साजरा करणे म्हणजे ईस्टर देवीची उपासना करणे होय. जर परमेश्वराचे लोक ईस्टरच्या उपासनेत सहभागी झाले तर त्यांचे काय होईल? परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बाल व अष्टारोथ यांची सेवा केली. म्हणून इस्रायलावर परमेश्वराचा कोप भडला. परमेश्वराचा हात पडून त्यांचे अहित होई आणि ते फार संकटात पडत. इस्रायलांनी ईस्टरची उपासना केल्यावर त्यांच्यावर घातक आपत्त्या आल्या. आजही जर आपण ईस्टरची उपासना केली तर आपल्यावर आपत्त्या येतील. मग आपण बायबलनुसार पुनरुत्थानाचा दिवस कसा पाळावा? आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेच येशूचे पुनरुत्थान झाले आणि ते आपल्या शिष्यांसमोर प्रकट झाले, पण त्यांनी त्यांना ओळखले नाही. जेव्हा शिष्यांनी पुनरुत्थानाच्या दिवसाची भाकर खाल्ली तेव्हा ते येशूला ओळखू शकले. म्हणून शिष्यांनी येशूच्या शिकवणीनुसार पुनरुत्थानाच्या दिवशी भाकर खाण्याचा नियम पाळला. बायबलनुसार आपण पुनरुत्थानाच्या दिवशी भाकर मोडावी. ईस्टर ज्या दिवशी लोक अंडी खातात तो अन्य देवाची उपासना करण्याचा नियम आहे. येशू आणि प्रेषितांच्या उदाहरणाचे पालन करून पुनरुत्थानाचा दिवस पाळा व जीवनाचे पुनरुत्थान प्राप्त करा.